या. या, या. लक्ष्मी काकू. अगं सावली, ये बाळा ये. अरे सावली कशी असेल? काकू काका हे तुमच्यासाठी. अगं कशा यात विठू माऊलीची मूर्ती आहे. विठू माऊलीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे. बघू. खूप सुंदर मूर्ती आहे ग. फारच छान आहे. ये ना बाळा आत ये. ये. हो. ये सावली ये. पार्सल धन्यवाद. लक्ष्मी लक्ष्मी अहो काय आहे, खूप कामं पडली. हे बघ ना, आलंय कोणीतरी पाठवलंय. काय काही माहित नाही, काही नाव वगैरे? दिसत नाहीये. काय आहे नक्की? अय्या साडी आहे, हो. पण कुणाचं नाव दिसत नाहीये याच्यावर पण नाही नाही. काही चिठ्ठी वगैरे काहीच नाही. स्कूटीद्वारे सगळे जण वाट बघतात यार. कळत नाही. सिद्धू भावा येणारच होतो मी, पण एक काम कर ना, काकूला फोन दे ना, काकूला फोन दे ना. काकू दीपचा फोन आहे. अरे दीप, तू अजून आला नाहीस? काय आहे तुझं? अरे काकू गिफ्ट कसं वाटलं? खूप मस्त दिसते हा साडी काकू. साडी तू पाठवलीयस? अरे दीप, काय रे, त्यापेक्षा तुम्ही यायचं ना इथे. अगं काकू येणारच होतो, पण ते काम लागलं. गपरे, खास तुमच्यासाठी निवडली हा साडी. नक्की नेसावर का? आता नेसणारच ना. तुम्ही मुलं पण ना वेडीच आहात खरंच. पण ठीक आहे, काही हरकत नाही. किमान फोन वरून तरी आपली भेट झाली. काका 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 घर एकदम टॉप आहे. इतक्या वर्षांचं तुमचं स्वप्न पूर्ण झालं. खरंच काका, अभिनंदन हा. थँक्यू सो मच. बरं आज नाही आला, पण पुढच्या वेळेस नक्की या मात्र. हा मला तर भेटायचंच आहे. आता काका काकूंनी आमंत्रण दिलंय म्हणजे यावंच लागणार आहे पुढच्या वेळी. ओके, संपला विषय. हं? नक्की या रे. अच्छा बरं बरं, चल मी ठेवतो फोन. बरेच पाहुणे आलेत. बाय. मावशी. हा, घर लय सुंदर आहे बघ. लय भारी सजवलेस. आवडलं ना तुला? पण आता निघायला हवं. अरे निघालीस, मावशीकडे आलीस ना. थांब की थोडा वेळ. नाही काका, परत वेळ काढून नक्की येईल हा. आई घरी एकटी आहे ना, म्हणून जावं लागेल. हो काका काकू, मलाही निघायला हवं. अभिरला घेऊन बाहेर जायचंय. काका काकू आम्हाला पण आता निघायला हवं. ए थांबा 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 थांबा. कोणीही कुठेही जाणार नाहीये, कळलंय का? का? तुम्ही सगळे आमच्या आनंदात सहभागी झालात. एक गोड आठवण म्हणून सेल्फी तर व्हायलाच हवा ना. स्पेशल दिवस आहे, त्यामुळे सेल्फी इज अ मस्ट. एक्झॅक्टली. चला चला चला, या. हसा सगळ्यांनी. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. आपण खूप मोठे आहोत, महान आहोत असं आवडू नकोस. बोलवा तुमच्या मुलांना, सुनांना, नातवंडांना, सासूला. त्यांनाही कळू देत ना की त्यांचा बाप एक रिक्षा चालक आहे. त्याला घर म्हणतात, भाड्याचं घर आहे. मिस्टर दळवी, तुम्हाला स्वतःचं मत तरी आहे का? तुम्ही जी तुमच्या पायात चप्पल घालता ती तरी तुमची आहे का उधारीवर आणली? मी या माणसाला पूर्वीपासून ओळखतो. अतिशय खोटारडा माणूस आहे. आयुष्यभर यांनी लोकांना फक्त फसवण्याचं काम केलं. नमस्कार. लक्ष्मी लक्ष्मी, बघ तरी कोण आलंय ते. अहो खूप दादा, दादा तुम्ही आलात? दादा आत या ना, आत या.
काय झालं दादा? लक्ष्मी अगं त्यांना आत तर येऊ दे ना. या ना या ना या या. या. अप्पा, दादा बसा ना. बसा ना. बसा. अप्पा लक्ष्मी या क्षणाची किती आतुरतेनं वाट पाहत होती. गेली 40 वर्ष तिला तिच्या भावाबरोबर दुरावा सहन करावा लागला. पण आज दिग्विजय दादा इथे आलेत, त्या अर्थी त्यांच्या मनातली अढी नक्कीच दूर झाली आहे. आता पुढे सगळं चांगलंच घडणार आहे. दादा, इतकी वर्ष तुमची धाकटी बहीण म्हणून एकच अपेक्षा होती. आज ना उद्या तुमचा माझ्यावरचा राग कमी होईल. याल मला भेटाल, खडसवाल पण प्रेमाने आम्हाला आशीर्वाद द्या. कधीतरी तुम्हाला कळेल की माझा आणि यांचा सुखाचा संसार आहे. मी खूप आनंदात आहे. आणि आज तो दिवस आला दादा. आज तुम्ही इथे आलात ना, माझं मन मला सांगते की तुम्हाला पटलंय की यांच्याबरोबर लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा नव्हता. आपल्यात जी काही कटुता होती ती संपली आता दादा. आता ही तुमची बहीण तुमचं तोंड गोड करणार आहे. हा पेढा घ्या. दादा नमस्कार करते.